नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा एक छोटासा हा कपडा आहे त्याच्यापासून एक सुंदरसा पाऊच तयार करणार आहोत, मोबाईल पाऊच। तर त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता। 17x6 इंचाचा असं एक कापड घेतलेलं आहे मी। तर हे माझ्याकडे खूप दिवसापासून पडलेलं होतं, तर मग मी आज त्याच्यासाठी काहीतरी मस्त एक पाऊच तयार करणार आहे। तर बघा इथे मी ही डिझाइन असल्यामुळे मी हे 3.5 इंचाचं घेत आहे। समजा तुमच्याकडे प्लेन असेल ना तर तुम्ही 2 इंचाचं घेऊ शकता, पण इथे डिझाइन आहे तर मी 3.5 इंचाचं 3.5 इंचाचं असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि इथे ही जी लाइनिंग करून इथे मी कट करणार आहे। हे बघा मी कट केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एक चेन घ्यायची आहे। 6.5 इंचाची मी चेन घेतलेली आहे। त्या चेनला ही जी वरची जी आणि काय करायचं, समजा तुमच्याकडे कापड प्लेन असेल तर चेनीच्या खाली तुम्ही इथे डिझाइन जोडू शकता। म्हणजे लेस बीस काय असेल तुमच्याकडे, वेगवेगळे लेस असेल, साडीमध्ये निघालेले लेस असेल त्या सुद्धा तुम्ही जोडून मग तुम्ही चेन जोडायची आहे। कारण की हे खणाचा छोटासा तुकडा होता, याला वरती थोडंसं खण होतं म्हणून मी या ठिकाणी पूर्ण चेनच वापरलेली आहे। बघा दुसरा जो तुकडा आहे तो असं ठेवायचा आहे आणि याला पूर्ण याला टिच करायचं आहे। हे बघा मी टिच केलेलं आहे आणि याला टॉप टिच मारायचं आहे। बघा या कापडाला एक मी काळ्या रंगाचा तुकडा जोडलेला आहे, त्याच्या जागी तुम्ही आपलं जे शॉपिंग बॅग असतात ते बी तुम्ही जोडू शकतात। हे बघा मी ते रनर ॲड करून घेत आहे। तर रनर ॲड केल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे ते आपल्याला बाजू आहे तिथे आपल्याला असं खूप पिन जोडायचं आहे। बघा हे पिन तुम्ही माहिती असेल तुम्हाला, आपण मोबाईल ठेवण्यासाठी जे कमरेला बघा बटवा असतो त्या बटव्याला अटकवण्यासाठी हे असतात। तर अशा दुसरं आपल्याला हे बनवायचं आहे। तर ही मार्केटमध्ये भेटून जातं, जे शिलाई मशीनचं सामान भेटतं त्या ठिकाणी हे सगळे जे आहे ना चेनी रनर बिनर सगळ्या गोष्टी तिथे मार्केटमध्ये भेटून जातात, जिथे टेलरचं सामान असतं त्या ठिकाणी। तर बघा मी इथे त्याला उलटेच जोडून व्यवस्थितपणे जोडलेलं आहे। तर बघा ही हुकच्या खालीची बाजू आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी चेन घेतलेली आहे, ती चेनसुद्धा मी 6.5 इंचाचीच घेतलेली आहे, एक्स्ट्रा थोडंसं घेतलेलं आहे रनर ॲड करण्यासाठी। त्याच्यानंतर याला उलटं ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। हे बघा शिलाई मारल्यानंतर दुसऱ्या साईडला बी आपल्याला याला उलटं ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। बघा दोन्ही साईडला चेनी फक्त उलट्या ठेवून जोडून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी चेनी फक्त उलट्या ठेवलेल्या आहे आणि जोडून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक बघा तुमच्याकडे अशी शॉपिंग बॅग असेल किंवा कापड असेल, तुम्ही कापडही घेऊ शकतात। तर मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि ही जी उलटी ठेवलेली जी चेन आहे त्या ठिकाणी असं व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। हे बघा या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने। हे बघा दोन्ही साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हे जे आपण पाऊच बनवत आहे मोबाईल पाऊच कमराला अटकवण्यासाठी हा खूप सुंदर बनतो। हे बघा मी दोन्ही साईडने शॉपिंग बॅग शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता त्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। बघा सरळ केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला टॉप टिच मारायचे आहे। तुम्ही टॉप टिच मारून पूर्ण कापडाला सुद्धा शिलाई मारू शकतात। हे बघा मी टॉप टिच करून घेतलेलं आहे। समजा तुम्ही टॉप टिच केल्यानंतर म्हणजे दोन्ही चेनीला शिलाई मारून पूर्ण कापडाला तुम्ही शिलाई मारू शकता। पण मी फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त समोरासमोर शिलाई मारलेली आहे, म्हणजे फक्त दोन्ही साईडने टॉप टिच मारलेला आहे। हे बघा मी दोन्ही साईडने टॉप टिचच मारलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे, रनर ॲड करायचं आहे। हे बघा हे रनर मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे। तर मी चेन जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे पूर्ण जे कापड आहे त्याला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। बघा उलटं करून घेतल्यानंतर याला व्यवस्थितपणे असं जोडून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे। पूर्ण चेन बघून घ्या कुठे ठेवलेली आहे, आतमध्ये असं ढकलून द्या आणि दोन्ही साईडने
दोन्हीही साईडने आपली शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे दोन्हीही साईडचं. आणि तुमच्याकडे पायपिंग करण्यासाठी काही कपडा असेल तर त्याची सगळ्याचं तुम्ही पायपिंग करू शकतात. माझ्याकडे असे 2 तुकडे होते, मी पायपिंग करून घेतलेलं आहे. तर चला हे ज्याचं फिनिशिंग बघूया. याला आपण सरळ करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते की सरळ झाल्यानंतर अतिशय सुंदरसा हा पाऊच दिसतो आणि बनतो. हे बघा खूप सुंदरसा हा पाऊच आहे. वेस्ट कपड्यापासून इथे तुम्ही पैसे ठेवू शकतात. आजीबाईचा छोटासा मोबाईल असतो तो ठेवू शकतात. काही सामान तुम्ही ठेवू शकतात. आणि हा बघा छानपैकी कमराला अटकवण्यासाठी आपण हा बटवा बनवलेला आहे, म्हणजे मोबाईल पाऊच बनवलेला आहे. तर तुम्हाला इथे काही तुमच्याकडे तुम्ही डिझाईन बी करू शकतात. बघा खूप काही असे डिझाईनचे पेन्स असतात. ते माझ्या आजीच्या लुगड्याचे पदराला एक डिझाईन होती, तर ते पदर मी काढून घेतलेलं होतं आणि त्याचे काही असे फुलं होते ते मी काढून घेतलेले होते. आणि असे ही फुलं मी फेविक्विकच्या साह्याने असे चिटकून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही असेही चिटकू शकतात, नाहीतर तुमच्याकडे दुसरी काही डिझाईन असेल ते सुद्धा तुम्ही लावून जोडू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.